अजितदादांच्या राष्ट्रवादीतील नेत्याची खासदार पार्थ पवार यांच्याबाबत थेट शरद पवार यांच्याकडे तक्रार केल्याची माहिती. कुटुंब प्रमुख म्हणून समज देण्याची मागणी. पवार मध्यस्थी करणार का, याकडे लक्ष. जालन्याच्या अंतरवाली सराटीमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगेंची महत्वाची पत्रकार परिषद. जरांगे जाहीर करणार आंदोलनाची पुढची दिशा आणि तारीख. कोणती भूमिका म्हणतात, याकडे सगळ्यांचं लक्ष. पुढारी न्यूजच्या इम्पॅक्ट नंतर एमपीएससीचा मेगा रोड मॅप. रखडलेल्या भरती प्रक्रिया 6 महिन्यांमध्ये पूर्ण होणार. पीएसआय पदासाठी स्वतंत्र भरती प्रक्रियेवर गंभीर चर्चा. एमपीएससीच्या नव्या मास्टर प्लॅनमुळे उमेदवारांना दिलासा. शुभम खैरनारच्या संपर्कातील प्रत्येक व्यक्ती आता रडारवर. सातत्यानं संपर्कात असणाऱ्यांची सखोल चौकशी सुरू. खैरनारच्या घर, कार्यालय आणि आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची मागणी. नीट परीक्षा रद्द झाल्याच्या नैराश्यातून 3 विद्यार्थ्यांची आत्महत्या. दिल्ली, राजस्थान आणि गोव्यातल्या विद्यार्थ्यांनी संपवलं जीवन. भूसंपादनातून भोंदू खरातच्या कुटुंबाला कोट्यवधींचा आर्थिक लाभ होण्याची शक्यता. खरात कुटुंबाला सुमारे 3 कोटी रुपये मिळण्याचा अंदाज. काही बेरोजगार तरुण झुरळांसारखे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं वक्तव्य. हे तरुण सोशल मीडिया आणि आरटीआय कार्यकर्ते बनून सिस्टीमवर हल्ला करतात. सरन्यायाधीश सूर्यकांत यांचा आरोप. स्विगी आणि झोमॅटोसह ओला, उबर चालकांचा आज देशव्यापी संप. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे आंदोलन. आज 5 तास सेवा विस्कळीत राहणार. पिंपरी चिंचवडमध्ये लॉरेन्स बिश्नोई गँगचा गोळीबार. दोघांनी 2 पिस्तुलातून झाडल्या 6 गोळ्या. सोशल मीडियाद्वारे जीवे मारण्याचीही दिली धमकी. शिष्यवृत्ती आणि निर्वाह भत्त्यासाठी नागपुरात आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन. आदिवासी विकास आयुक्त कार्यालयासमोर मध्यरात्रीपासूनच ठिय्या. मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार. ठाणे महापालिकेच्या महासभेत भाजप शिवसेनेत गदारोळ. शिवसेनेने बहुमताच्या जोरावर 5 मिनिटात 232 विषय मंजूर करण्यावर भाजपचा आक्षेप. भाजपच्या नगरसेवकांचं ठिय्या आंदोलन. उल्हासनगर महापालिकेमध्ये युतीत असलेल्या शिवसेना आणि भाजपचं अजूनही जमेना. शिवसेना विश्वासात घेत नसल्यानं भाजपच्या सगळ्या नगरसेवकांचा महासभेतून बॉयकॉट. दोन्ही पक्षातील वरिष्ठांची डोकेदुखी वाढली. यंदा वेळेआधीच मान्सून केरळात दाखल होणार. 26 मे रोजी मान्सून केरळमध्ये पोहोचणार. भारतीय हवामान विभागाचा अंदाज. तर महाराष्ट्रात 5 ते 7 जून दरम्यान मान्सून पोहोचण्याची शक्यता. धुळ्याच्या शिरपूरमध्ये मुलानं केली आई वडिलांची हत्या. पत्नीसमोर अपमानास्पद बोलल्याच्या रागातून दुहेरी हत्याकांड. मुसळीनं डोक्यात वार करून आई वडिलांनाच संपवलं. पंतप्रधानांची सुरक्षा कमी करण्याऐवजी अधिक मजबूत करायला हवी. माजी प्रमुख सावंत गोयल यांचं विधान. शेजारी देशांकडून हल्ल्याचा धोका कायम असल्याचा मोठा दावा.